पवित्राचे होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तपे विन दैवत दिदल्या हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रचे होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अनूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृ पितृ व्राता सोगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिधले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मन्ननं मन्ननाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवला संविद्यलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा बाहेर बसलेले मंडळी थोडेसे मध्ये येऊन बसाना करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोई हरवु कले सविकार श्री राम जय राम जय जय राम 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 जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नाम राम सिया राम जय राम सिया राम 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 जो यह पढ़े हनुमान चालीसा जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि सागवरीसा तुलसीदास सदा हरिते राम कीजे नाथ हृदय महानेरा राम सिया राम जय राम सिया राम 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 जयांचे केले स्मरण
होय सकाळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवी सारस्वता गवी जिवेसे हरी वकृत्व गोडपणे अमृता ते पारुष म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांशी भावाचे अवतरण अवतरविती निज कोण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक 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 झालो हरे हरे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा वेरू लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा आवरी न करावा वेर रे सेवे लागी सेवक झालो तुझा लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सेवे लागी सेवक झालो तुझा लागलो निज चरणा वारकरी भगवान जय हो आवरी न करावे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता ग्रामदेवत हनुमंतरायांच्या सेवेकरिता आपल्या समोर सादर केलेला गायलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय अनाथांची माय योग्यांची माऊली साधकाचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ या ग्रंथातील आणि सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग तुमच्या सज्जांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 टाळी वाजायचे विठ्ठल विठ्ठल हो अभंग माऊली ज्ञानोबरायांचा अगदी सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबराय तुम्हा आम्हा जिवंत माणसाला उपदेश करत आहेत. विठाल विठाल हो या अभंगाच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करताय सज्जन. अगदी अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे आणि कीर्तन नेवासा मध्ये करतो याचं मला 100% भान आहे बरं का. चैतन्य महाराज नेवासा नगरीतील महिला मंडळीच्या पुरुष मंडळीच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे. इथं तर हरिपाठ आहे ऐक नाही. पलीकडच्या जालन्या भागात गेलं तर त्यांना जर म्हणलं बाबा हरिपाठाला गेलते का ते म्हणते इथं पाटाला पाणी नाही हरिपाठाचं काय. पण इथं मात्र तसं नाही आहे. सर्वांच्या अभंग परिचयाचा आहे सज्जन. माझा आवाज येतोय ना? आवाज येतोय? महिला मंडळी सगळ्या मुख्य आहे काय कोणी पुरुष मंडळी आवाज कळतोय ना? का थोडंसं दुरून बोलू? हा पटतंय ना? म्हणजे माझं कळलं पाहिजे नाही तर मी बोलायचं आणि तुम्ही म्हणावं काय झालं काहीच नाही. ऐक ना अख्खं रामायण झालं विचारायचं रावणाची सीता कोण का रामाची सीता कोण. तसं वैता कामा नाही. सर्वांना कळालं पाहिजे. कीर्तन सर्वांना कळालं पाहिजे. कानाला गोड वाटलं पाहिजे. सिस्टमही अतिशय गोड आहे आमच्या दादांचे.
माऊली ज्ञानोबारांचा अभंग आहे, सर्वांच्या परिचयाचा सज्जन आहे. अगदी अभंग 4 चरणाचा आहे. किती? 4 चरणाचा अभंग आहे. अभंग जरी 4 चरणाचा असला बाबा, अभंग जरी 4 चरणाचा असला तरी अभंगाची निर्मिती चैतन्य महाराज ही 2 चरणावाल्या व्यक्तीसाठी झालेली आहे. तुम्ही म्हणाल का 4 चरणाचा अभंग 2 चरणावाल्या व्यक्तीसाठी? याचं कारण असं आहे की 2 चरणावाल्या व्यक्तीची अवस्था, 2 चरणावाल्या व्यक्तीची अधोगती 4 पायाच्या बैलासारखी होऊ नये म्हणून 4 चरणाचा अभंग तुमच्या आमच्या करिता. विठाल हो. अभंग माऊली ज्ञानोबारांचा हरिपाठ या ग्रंथातील सर्वांच्या परिचयाचा. माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्याला देह पवित्र व्हावा, आपली काया पवित्र व्हावी, वाणी पवित्र व्हावी असं वाटत असेल त्यानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे सज्जन. ज्या निमित्तानं आपण सर्व भाविक भक्त मंडळी, पाहुणे मंडळी, गण गोत्रमित्र परिवार, आप्तेष्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या सर्वांना ज्ञातच आहे, सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य समजून 2 मिनिटाचा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. कैलासवासी निवृत्ती देवराव भाऊ वाळेकर बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात सर्व कार्य करणारे त्यांचे मुलगा असतील, मुलं असतील, त्यांचे बंधुराज असतील, या सर्व भावंडांनी एका वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता केलेला हा संपूर्ण खटाटोप आहे सज्जन. एका वडिलांना शेवटची आदरांजली, एका वडिलांना शेवटचं स्नान असेल, एका वडिलांना शेवटचं भोजन असेल, या माध्यमातून ऋणानुबंध तोडण्याचा करिता हाच खऱ्या अर्थाने केलेला कार्यक्रम आहे. आई वडिलांच्या ऋणातून माणूस कदाचित होऊ शकत नसतो. अंगाचे कातडे काढले आणि त्यांना घालण्याकरता चप्पल जरी केली तरी आई वडिलांच्या ऋणातून माणूस कदापि ऋण फेडू शकत नाही सज्जन. पण आई वडिलांच्या करता एक काहीतरी कृतज्ञता व्यक्त व्हावी याकरिता हा सर्व खटाटोप आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीने आम्हाला अनेक परंपरा शिकवलेल्या आहेत. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक नियम आहेत. अनेक नियमाने जो नटलेला आहे त्याला खऱ्या अर्थाने हिंदू म्हणतात. अनेकांना काही गोष्टीचं बंधन नाही. आम्हाला कपाळाला गंध लावला पाहिजे हे आपल्या धर्मानं आम्हाला शिकवलं. आम्ही सकाळी उठलं की स्नान संध्यादी कर्म केले पाहिजे याच्याकरिता आम्हाला आपल्या संस्कृतीने हे बंधन घालून दिलेलं आहे. भगवंताचं दर्शन, आई वडिलांचे दर्शन, गुरुजनांचा आदर हे तुमच्या आमच्या धर्माने आम्हाला शिकवलेलं आहे. इतर धर्मामधलं जास्त सांगायची गरज नाही आणि त्यांचं या गादीवर सांगावं या लायक ही गादी सुद्धा नाहीये. विठाल विठाल हो. म्हणून कैलासवासी निवृत्ती देवराव भाऊ वाळेकर बाबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांचे मुलगा असतील शिवाजी निवृत्ती भाऊ वाळेकर हे मोठे असणारे त्यांचे मुलगा आहे SBI बँकेमध्ये भाऊ त्या ठिकाणी सर्व्हिसला आहे. दुसरे असणारे लहान चिरंजीव मुलगा असणारे गजानन निवृत्ती भाऊ वाळेकर, त्यांची मुलगी असणारी मंगल गोरख भाऊ देशमाने, श्री लता नामदेव भाऊ गडाख या 4 भावंडांनी आपल्या वडिलाकरता हा केलेला सर्व खटाटोप आहे. निवृत्ती भाऊंचे बंधुराज असणारे दामोदर देवराव भाऊ वाळेकर, गंगा भागीरथी पत्नी असणाऱ्या निवृत्ती भाऊंच्या ब्रह्मानंदाबाई निवृत्ती भाऊ वाळेकर, बरोबर ना? खऱ्या अर्थाने हा गरीब घराण्यातला असणार हा परिवार आहे, वाळेकर परिवार आहे. शेतकरी असणारी ही माणसं आहे सज्जन. गजानन भाऊला मी विचारलं की वडील काय करत होते. त्यांनी सांगितलं की आमचे वडील असणारे शेती करत होते. बरं का, शेतीमध्ये भगवंताची सेवा आहे, साधू संतांचे आशीर्वाद आहे, कामधंदा आहे. त्या माध्यमातून या परिवारानं इथपर्यंत झेप घेतलेले आहे. एक मुलगा सर्व्हिसला आहे, एक मुलगा असणारा घरचा सर्व काही व्यवसाय पाहत आहे. अतिशय संपन्न असणार हा परिवार आहे.
मला महाराजांनी सांगितलं, ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आहे या संस्थांचे मठाधिपती हरिभक्तीपरायण शब्दप्रभू आमचे जिवलग मित्र असणारे अतिशय गोड स्वभावाचे धनी अंकुशजी महाराज जगताप महाराजांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं दर्शनाचा योग आहे. तसं महाराजांना मी नाही म्हणतो, महाराजांनी सांगितलं की आपल्या थोडंसं संस्थांचं काम आहे, कमिटी आहे, या सगळ्याचं काही धर्मालय आयुक्तामध्ये जावं लागतंय त्या तारखेला वगैरे माणसाला, म्हणून महाराजांनी त्या माध्यमातून मला आमंत्रण दिलं आणि आपल्या सर्वांचं दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. या वाळेकर परिवारानं सुद्धा महाराजांच्या विनंतीला मान दिला आणि त्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आहे. गजानन भाऊ आहे, त्यांचे बंधुराज हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी भाऊ आहे, मंगलताई आहे, लताबाई आहे, या चौघे भावंडांनी आम्हाला स्वीकार केला, त्यांनाही धन्यवाद देतो. कीर्तनाकरता उपस्थित सर्व हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमच्यावरती प्रेम करणारे बाबासाहेबजी महाराज सातपुते आहेत, त्याचबरोबर आमचे इष्टक्के महाराज आहे आणि आपल्या संस्थेतील ही सर्व बालगोपाल मंडळी आहे, त्याचबरोबर मृदंगावरती ज्यांचा गोड हात आहे असे असणारे चैतन्य महाराज, अतिशय चैतन्य तुम्ही निर्माण केलं, तुम्हालाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे शूटिंगवाले दादा, त्यांनाही धन्यवाद. आज आवाज आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करणारे माऊली कृपा मंडप साऊंड सिस्टम कोळकर बंधू असणारे तिळापूर, बरोबर ना, तिळापूरचे आमचे कोळकर मामा, त्यांची सिस्टम आहे, त्यांनाही धन्यवाद. इकडचे आमचे बाबा आहे अंकुश महाराजांची नित्य नेमानं बाबा या ठिकाणी सेवा करतायत, बाबालाही धन्यवाद देतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक, भगवान विठ्ठल भगवंताच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक, बालकृष्ण कन्हैया गोपाल कृष्णाच्या चरणी नतमस्तक होतोय. सर्व आमच्या महिला मंडळी, पुरुष वर्ग, पाहुणे मंडळी, आणखीनही काही पाहुणे मंडळी येत आहेत. आमच्या बरोबर आलेले आमच्या संस्थांवरती नितांत प्रेम करणारे हरिभक्तीपरायण गायनाचार्य शिवाजी भाऊ खोमणे पाटील, ते सुद्धा या ठिकाणी आज माझ्या बरोबर आलेले आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. जास्त वेळ काही परिहारामध्ये न घालवता एका तासामध्ये भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल हो हरिपाठ कीर्ती मुखे जरी गा पवित्रचे होय देह त्याचा, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आहे सज्जन हो. या अभंगाच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबर आहेत, तुम्ही आम्हाला जिवंत माणसाला उपदेश करतायत दादा हो. आज ही नैमित्तिक सेवा आहे, काही नित्य सेवा असतात आणि काही नैमित्तिक सेवा जीवनामध्ये माणसाच्या असतात. काही नित्य कर्म माणसाला सांगितलेले शास्त्रकाराने आणि काही नैमित्तिक कर्म सांगितलेले आहे. नित्य कर्मामध्ये स्नान संध्यातिक कर्म, भगवंताचं दर्शन, पूजा अर्चना वंदना हे नित्य कर्मामध्ये सज्जन हो. पण नैमित्तिक कर्म काही दिवसानंतर काही वर्षानंतर केलं जातं, त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. पुन्हा वर्ष श्राद्ध मागच्या वर्षी येईल की नाही, पुढच्या वर्षी होईल की नाही सांगता येत नाही. का रोज येईल वर्ष श्राद्ध? रोज येऊ शकत नाही. वर्षानंतर जे कर्म केले जातं आणि जे आल्या जातं त्याला खऱ्या अर्थाने वर्ष श्राद्ध असं म्हणतात किंवा नैमित्तिक कर्म म्हटलं जातं. दीपावली असेल, आपला सर्वांचा सण आहे, दीपावली दर महिन्याला येते का? नाही येत दादा हो. वर्षाच्या नुसार जी येते, एक वर्ष लोटल्यानंतर 12 महिने लोटल्यानंतर जी येते त्याला खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही साजरा करतोय. ते नैमित्तिक कर्म आहे. हे सुद्धा आजचं नैमित्तिक कर्म आहे. भगवंताची सेवा तुम्हा आम्हाला सर्वांना करायचंय. बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. मागच्या वर्षीचा मेलेला दिवस धरून जे कर्म केलं जातं त्याला खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण म्हणतात आणि तिथीनुसार जे केलं जातं त्याला पुण्यतिथी म्हणतात आणि श्रद्धेनं जे कर्म केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. विठ्ठल हे कर्म करत असताना श्रद्धा असावी लागते. मला श्रद्धा नसेल तर आत्मा तृप्त होत नाही केलेल्या व्यक्तीचा. जर मागच्या माणसाने हे कर्म केलं नाही, चैतन्य महाराज मागच्या मंडळीने हे कर्म केलं नाही, वडिलांच्या ऋणातून होण्याकरता दशकऱ्या विधी असेल, 13वा असेल, 6 मास असेल, वर्ष श्राद्ध असेल दादा, तर पितर आपल्याला त्या ठिकाणाहून शाप देत असतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये बोलतात, पतंती पितरो हे शाम
लुप्तो पिंडो दत्तक्रिया दोषे रेते कुलग्नाना वर्ण संकरकारकैः पतंती पितरो हेशाम. पितर आपल्यावरती शाप देतात. द्वेषे रेते कुलग्नान वर्ण संकर म्हणजे शाप देतात. मग शापाचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. अहगटा त्याचे करीती पितर कटाचे करीती पितर अहगटा त्याचे करीती पितर करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला वंशी दुराचारी पुत्र झाला वंशी दुराचारी पुत्र झाला वंशी दुराचारी पुत्र झाला. आहा कटाचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला वंशी दुराचारी पुत्र कटाचे करीती पितर दुराचार्य पुत्र झाला वंशी दुराचार्य पुत्र आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. सज्जन हो, गेलेले जे पितर आहे ते शाप देतात. आहा कटा त्याचे दात घातात तुमच्या आमच्यावरती. यांना काय होतं? शाप दिल्यानंतर लोक म्हणतात पोटी संतान होत नाही, पितरांचा दोष आहे. सज्जन हो, लोक म्हणतात घरामध्ये भांडण आहे, पितरांचा दोष आहे. खिशामध्ये पैसा टिकत नाही, लोक म्हणतात. तर याला परिणाम कारण जर काय असेल तर आपल्यावरती पितर खुश नाही. जर हे कर्म केलं नाही तुम्ही आम्ही तर याचं सगळं श्रेय नागबली करावं लागतो. दादा 15, 20, 30 हजार रुपये खर्च करावा लागतो. पण पितर तृप्त होण्याकरता तुम्हा आम्हाला शास्त्रकाराने काही नियम दिलेले आहे. वर्षातून पितराकरता फक्त 2 दिवस दिलेले आहे. प्रत्येकाचा जो तिथी असेल, जो वार असेल त्यानुसार. आणि दुसरं म्हणजे अक्षय तृतीया. पितरांना त्या दिवशी जीव घातलाच पाहिजे तुम्ही आम्ही. म्हणून सज्जन हो, पितरांना शाप तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावा असं वाटत नसेल तर त्यांच्यावरती तुम्ही आम्ही सतत दर्शन घेतलं पाहिजे, त्यांची पूजा अर्चना वंदना केली पाहिजे. गेल्याच्या नंतर माणसाला त्याचं भान राहत नाही. परंतु सज्जन हो, या वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं श्रद्धा कर्म ज्याच्यामध्ये श्रद्धा असावी लागते, विश्वास निष्ठ असावी लागते, प्रेम असावे लागते. मी अगोदर सांगितलं पुण्यस्मरण वेगळं आहे, पुण्यतिथी वेगळी आहे आणि वर्ष श्राद्ध वेगळं आहे. हे श्राद्ध कर्म तुम्ही आम्ही करतो यात अजिबात नवल नाही. हे देवादिकांनी तुम्हा आम्हाला परंपरा घालून दिलेलं आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला होते, वनवासाला असताना प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ राजा पाठीमाग मृत्युमुखी पावले. भगवान रामचंद्र प्रभूला अनेक दिवसानंतर बातमी कळाली. त्यानंतर देवानं पंचवटी या ठिकाणी दशरथ राजाच्या 10 दिवस सोहळ्यामध्ये राहिलेले आहे. आणि 10व्या दिवशी गोदावरीच्या पात्रामध्ये अंगुली नावाचं फळ समर्पित करून आपल्या वडिलांचा दशक्रिया विधी पार पाडलेला आहे. आपलं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र जर हे कर्म करत असेल तर तुम्हा आम्हाला हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक संस्कार आहेत. सज्जन माझ्याकडे लक्ष द्या, अनेक संस्कार आहेत. किती संस्कार आहे बघा. आता हे जे लहान लहान मुलं आहे, या लहान मुलांना आपण शाळेमध्ये पाठवतो, हा त्यांच्यावरती केलेला संस्कार आहे. हा जिवंतपणे त्यांच्यावरती संस्कार आहे. पण दादा हो, आपली धर्म संस्कृती गजानन भाऊ इतकी आगाध आहे. माणूस जिवंतपणे संस्कार देतो यात अजिबात नवल नाही. माणूस मेल्यानंतर सुद्धा ज्या संस्कृतीमध्ये संस्कार दिल्या जातात त्याला हिंदू धर्म संस्कृती म्हणतात. तुम्ही विचार केला असेल किंवा नसेल केला मला माहिती नाही, पण कल्पना करा मी काय बोलतोय ते बरोबर तुम्हाला आठवेल. ज्या वेळेला माणूस मरतो, माणूस मेल्याच्या नंतरचा पहिला संस्कार किंवा पहिला विधी केला जातो, त्या विधीचं नाव काय आहे बाबा? बोला. अंत्यविधी आहे. पण त्याला मूळ शब्द दिलेला आहे अंत्यसंस्कार.
तो सुद्धा एक संस्काराचा भाग आहे. तो कोणीही कोणाला देऊन चालत नाही, त्याच्याकरता लेखच असावा लागतो. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आई वडिलांनी मुलावरती 16 संस्कार करावे आणि 17वा संस्कार हा मुलांनी आई वडिलांवरती करावा लागतो. त्यातला हा एक संस्काराचा भाग आहे. दुसरा विधी केला जातो अस्थि विसर्जन. त्याला तुम्ही आम्ही रक्षा काय म्हणतो, रक्षा सावडायचं म्हणतो, आहे की नाही. पण त्याचा अपभ्रंश केला. असे बरेच शब्द आहे की ज्याला आपण अपभ्रंश केला. मूळ शब्द आहे बिभीषण, पण आपण त्याला काय केलं, बिभीषण, आहे की नाही. तसं रक्षा सावडायची म्हणतो. सावडून देणे म्हणजे उधळून देणे, आणि सावरणे म्हणजे गोळा करणे. बरं का चैतन्य महान. सावरणे म्हणजे एकत्रित करणे, गोळा करणे. तो सुद्धा संस्काराचा भाग आहे. आज ती तुम्ही आम्ही ज्या आईच्या उदरापासून आपला जन्म झाला, ज्या आईने आपले हाड वाढण्याकरता तिचं रक्त दिलेलं आहे, जिनं आपल्याला दूध दिलेलं आहे, एका आईच्या उदरामध्ये जन्म आणि माणूस मेल्याच्या नंतर सुद्धा अस्थि ही गोदावरीच्या गंगेच्या पात्रामध्ये टाकल्या जाते. एका आईपासून जन्म तर शेवटला सुद्धा आईपाशीच आपला शेवट होतो. महाराज, गंगा ही तुमची आमची आई आहे. काय धर्म संस्कृती आगाध आहे. इतर धर्म संस्कृतीचे सांगायचं गरज नाही. त्याच्यानंतर 10व्याच्या दिवशी 10 पिंडदान ज्याच्या त्याच्या भागानुसार दिले जातात. बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. गंगा बदलली, भाग बदलला की भाषा बदलते, बरेचसे काही गोष्टी बदलतात, यात काही जास्त सांगायची गरज नाही. पण दशक्रिया विधीच्या दिवशी 10 पिंडदान दिले जातात. तेरवी केलं जातं, 6 मास केलं जातं, वर्षे श्राद्ध कर्म केलं जातं. हे कर्म शांती ब्रह्म नाथ महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. सर्वांना प्रसंग माहिती आहे. नाथ महाराजांनी सर्व ब्राह्मण मंडळीला पितरांना जेव घालण्याच्या निमित्तानं बोलवलं होतं. पण झालं असं, नाथ महाराज स्वयंपाक करत होते. नाथ महाराजांच्या वाड्यापासून काही शूद्र समाजाचे लोक, लहान लहान मुलं चाललेले होते. त्यांनी आवाज दिला, आई, नाथ महाराजांच्या घरातून किती स्वयंपाकाचा सुगंध येतोय. तो आवाज माझ्या नाथ महाराजांनी ऐकला. नाथ महाराजांना दया आली. नाथ महाराजांनी विचार केला, मुलांना खाण्याची इच्छा झाली असेल. दयाळू अंतकरणाचे जे असतात त्यांना संत म्हणतात. माझ्याकडे लक्ष द्या. नाथ महाराजांना दया आली आणि नाथ महाराजांच्या मुखातले वाक्य, तान लिया तानाची पिया, भुके लिया भुकेची कावी, आहो रात्र व्हावी मवा ज्याला तहान लागली त्याला पाणी दिलं पाहिजे, ज्याला भूक लागली त्याला अन्न दिलं पाहिजे. नाथ महाराजांनी त्या लेकरांना आवाज दिला. हाताला धरलेला आहे, वाड्यामध्ये नेलेला आहे. सांगितलं, बाळ भूक लागली? हो. बसले महाराज ते लेकरं. ब्राह्मण मंडळी जीवनाकरता यायचं बाकी होते. लेकरांना जीव घातलं. काही त्यांचे आई वडील त्यांच्या सोबत होते, गोरगरीब माणसं होते, त्यांनाही जीव घातलं. नाथ महाराजांनी पत्रवाळी घराच्या बाहेर ठेवली. 12 वाजता 12:15 वाजता ब्राह्मण मंडळी आले. विचार केला, ज्या आरती पत्रवाळी पडलेले दाराच्या समोर, त्या आरती आपल्या अगोदर कोणीतरी भोजन केलेलं आहे. राग आला त्यांना. नाथ महाराजांनी त्यांचं चरणी नतमस्तक झाले. त्यांनी सांगितलं, नाथ महाराज, आमच्या अगोदर तुम्ही कोणाला जीव घातला? आमचा मान तुम्ही कोणाला तरी, दुसऱ्यांना कोणाला तरी दिलेला आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, नाही हो, तुमच्याकरता जो स्वयंपाक बनवलेला आहे तो स्वतः मी सोहळ्यामध्ये बनवलेला आहे, पाटे होते. हा बाकीच्या मंडळी करता स्पेशल स्वयंपाक केला होता. काही गोरगरीब मुलं चाललेले होते, त्यांना भूक लागली होती, म्हणून मी त्यांना जेवणाकरता दिलं. ब्राह्मण मंडळीला राग आला. राग द्वेषानं निघून चालले. नाथ महाराजांना वाईट वाटू लागलं, आज माझे पितर माझ्यावरती तृप्त होणार नाही. नाथ महाराज रडू लागले. पाठीमाग भगवान परमात्मा श्रीखंड्याच्या रूपामध्ये उभा होता. भगवंताने सांगितलं, नाथ महाराज, खंत करू नका. हे जर ब्राह्मण मंडळी जेवायला आले नाही तर यांचे पूर्वज आपण इथं जेवण्याकरता बोलू. घ्या हातामध्ये पाणी. भगवंताने हातावरती पाणी सोडावं. भगवंताने मंत्र म्हणावा, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नमः, ओम बट स्वाहा. भगवंताने मंत्र म्हटलं महाराज. पाणी शिंपडलं चौ बाजूला. जे ब्राह्मण मंडळी जेवायला आले होते न जेवता निघून गेले. त्यांचे काहीचे आजोबा, काहीचे वडील, काहीचे डापर पंजोबा, निपर पंजोबा, आणि ते म्हातारे त्यांच्या आवाजात त्यांच्या गप्पा चालू झाल्या. 7-12च्या पुन्हा आल्या बरोबर.
आवाज हा यांच्या कानावरती गेला. ह्यो म्हणे अरे येतो माझ्या म्हाताऱ्याचा आवाज दिसतो, ते तर म्हणे माझ्या आजोबाचा आवाज दिसतो. खिडकी वाट डोकू लागले. माझा दृष्टांत संपला. सज्जना हो, नाथ महाराजांनी सुद्धा हे कर्म केलेलं आहे. वर्षे श्राद्ध असेल, पितरांचं भोजन असेल, ही परंपरा तुम्ही आम्ही जपली पाहिजे. या नियमाला अनुसरून गजानन भाऊ असतील, शिवाजी भाऊ असतील, हे दोन्ही भावंड, त्या ठिकाणी चारही भावंड या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता केलेला हा विधी आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे आणि हे कर्म प्रत्येकाचं होणार आहे. विनय करी, हे कर्म प्रत्येकाचं होणार आहे. जो ऐकतो त्याचंही होणार आहे, जो सांगतोय त्याचंही होणार आहे. हो येणे एकले हो जाणे हे शेवटी, येणे एकले हो जाणे हो शेवट, येथे राहण्याचे नाही कल्पकोटी, येथे राहण्याचे नाही कल्पकोटी. जोडले धन तेही नचले लक्ष कोटी, जोडले धन ते नसले लक्ष कोटी. म्हणून आलो या सावळ्याच्या भेटी हो. आता घाला हो याचे पायावरी, वा वा टाळकरी हा. घाला हो याचे पायावरी. म्हणून आलो या सावळ्याच्या भेटी हो. घाला हो याच्या पायावरी, आता घाला हो याच्या पायावरी. येणे एकले हो जाणे हे शेवटी, येणे एकले हो जाणे हे शेवटी. एकले हो जाणे शेवटी, एकले हो जाणे शेवटी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. राहण्याची नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले धन तेही नचल लक्ष कोटी, जोडिले धन तेही नचल लक्ष कोटी. जोडिले लक्ष कोटी, जोडिले धन तेही नचल लक्ष कोटी. म्हणून आले मी या सावळ्याच्या भेटी वो, म्हणून आले मी या सावळ्याच्या भेटी वो. आता घाला हो याचे पायावरी, आता घाला हो याचे पायावरी. वा वा. आता घाला हो याचे पायावरी, आता घाला हो याचे पायावरी. आता घाला हो याचे पायावरी, आता घाला हो याचे पायावरी. आता घाला हो याचे पायावरी, आता घाला हो याचे पायावरी. येणे एकले हो जाणे हो शेवटी, येणे एकले हो जाणे हो शेवटी. येथे राहण्याचे नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. दादा हो, एकट्याला यायचं आहे आणि एकट्याला जायचं आहे, आणि त्यातली त्यात रिकाम्या हातानं यायचंय आणि रिकाम्या हातानं माणसाला जावं लागतं. मला खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. प्रत्येकाला जायचंय महाराज. रिकाम्या हातानं आलं की रिकाम्या हातानं जायचं आहे. ज्याचा जन्म झाला त्या प्रत्येकाला एक दिवस जायचंय. दादा हो, ज्या वेळेला महाभारताचं युद्ध चालू झालं आणि अर्जुनानं भगवान परमात्म्याला म्हणावं, देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन घाला. भगवंतानं एका क्षणाचा विलंब न करता अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन घातलेला आहे. आणि अर्जुनानं रथावरून पाहिलेलं आहे, समोर सर्व माझे नातलक मंडळी दिसत आहेत. कोणी काका आहेत, कोणी चुलते आहेत, कोणी आत्या मामा आहे, गुरुजन आहे, सासरी मंडळी समोर आहे, आणि मीच यांच्या बरोबर युद्ध करावं हे काही अर्जुनाला पटलं नाही. बाबा अण्णा, हे काय देवाला अर्जुनाला पटलं नाही. अर्जुनाला वाटलं मीच माझा मीच झालो शत्रू. कैसा पुत्रदारा कैसा मित्रू, कासया घातला परसु आहो जगद्गुरु तुका म्हणे.
म्हणजे माझेच सखे, माझेच बांधव आणि माझेच भाऊ माझ्या हाताने मारावे, हे काय अर्जुनाला पटाय ना. अर्जुन शोक करू लागलेला आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना काय रडतोय? अरे आपला क्षत्रियाचा धर्म आहे, क्षत्रियानं रडावं नाही तर क्षत्रियानं लढलं पाहिजे, हा आपला याच्यात पुरुषार्थ आहे. अर्जुन थोडासा सरसावला आणि भगवान परमात्म्यानं पुन्हा त्याला टोचून बोलावं अर्जुनाला. अर्जुना, तुला माहिती का, तुला वाटत असेल की तू युद्ध यांच्या बरोबर युद्ध केल्यानेच हे समोरचे मरतील, असं तुला वाटत असेल. पण एक गोष्ट ऐक, तू यांच्या बरोबर युद्ध केलं काय आणि नाही केलं काय तरी सुद्धा हे एक ना एक दिवस मरणार आहे. कारण या सृष्टीचा नियम आहे, मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी निश्चित है. उपजल्या पिंडा मरण सांगा, उपजल्या पिंडा मरण सांग, मरण सांगते. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते. मरते उपजते सवेते, मरते उपजते सवेते. लचटवरती करा तोंडवार, लचटवरती करा तोंडवार, लचटवरती करा तोंडवार, लचटवरती करा तोंडवार, तोंडवार. टाळी वाजवा एकदा सर्वांनी. थोडेसे पुढे पुढे सरका, पुरुष मंडळी, महिला मंडळी पुढे पुढे सरका. पाठीमागची मंडळी येत आहेत, त्यांना जागा द्या. इथे या, समोर या. असे शिवाजी बघूया, या बाबा. विठाल 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 विठाल. उपजल्या पिंडा मरण सांगा. लक्षात 84च्या चुकवतीला हे फेरा. 84 लक्ष योनीतून तुम्हाला आम्हाला फिरावं लागतं दादा हो. या मनुष्य जन्मामध्ये अर्जुनानं सांगितलं देवा युद्ध करणार नाही, भगवंतानं सांगितलं जो अभिमान तुझ्यामध्ये दडलेला आहे तो कदापि समजू नको. सृष्टीचा नियम आहे, ज्याचा जन्म झाला त्याला प्रत्येकाला मरायचं आहे. प्रत्येक राहण्याकरता इथं कोणी आलं नाही. येथे राहण्याचे नाही कल्पकोटी, कोणी राहण्याकरता जादा आलं नाही, प्रत्येक जण जाण्याकरता आलेला आहे. आणि हा जो मनुष्य जन्म मिळालाय तुम्हा आम्हाला, हा एक काही तत्वावरती मिळालेला आहे. जसं एखाद्या ठिकाणी आपण बिझनेस करण्याकरता एखादा हॉल म्हणा, एखादा शेटर म्हणा, एखादा दुकान म्हणा भाड्याने घेतो, तिथं राहण्याकरता एखादी रूम भाड्याने घेतो. पण मालकाला जर आपलं डिपॉझिट त्याच्याकडे जमा असेल भाऊ, आणि मालकाच्या जर मनात आलं की आता तुमची रूम खाली करा, तर आपल्याला करावीच लागते, जरी आपण टायमिंगला भाडं दिलेलं असलं तरी सुद्धा. तसं तुम्हा आम्हाला ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं हिरवं बटन दाबलंय त्यावेळेला आपला जन्म झाला. ज्या दिवशी त्याच्या मनात येईल त्या दिवशी मोटरचं लाल बटन दाबेल, त्या दिवशी आपल्याला देहाचा निरोप घ्यावा लागणार आहे, निश्चित घ्यावा लागणार आहे. माणूस खातो काय, भातामध्ये, खिचडीमध्ये, जेवणामध्ये जिरे आणि मिरे, या दोन गोष्टी अशा आहे माणसाच्या जीवनामध्ये. जोपर्यंत माणूसाची जिरत नाही तोपर्यंत माणूस लोकांमध्ये मिरत नाही. आणि ज्या दिवशी मिरला तर समजून जायचं आता शिक जिरला. विडाला विडाला हो हो, म्हणजे मिरे खाल्ले, जिरे खाल्ले तरी माणसाला पचत नाही, आणि मिरे खाल्ले तरी सुद्धा माणूस जिरत नाही. दोन्ही गोष्टी समाजाचा कौल अनेक भिन्नतेने आहे. म्हणून प्रत्येकाला मरायचंय दादा हो. मौत से किसी की क्या रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी बारी निश्चित आहे दादा हो. भाड्या तत्वावरती भगवान परमात्म्यानं हे तुम्हा आम्हाला दिलेलं शरीर आहे.
हो जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ए शाम के बाद होगा सवेरा, एक ना एक दिन सुन ले गिरेरा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पडेगा। जायचंय दादा हो भाड्या तत्वावरती। किराई का घर आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। कुबेरानं हे तुम्हा आम्हाला भाड्या तत्वावरती दिलेलं आहे दादा हो। म्हणून भगवंताचं भजन करा, भगवंताला देह समर्पित करा। अनेक योनीमध्ये फिरून तुम्हा आम्हाला हा बहुता असणारा मनुष्य जन्म मिळालेला आहे। जगा जोगी जगा जोगी जाग जाग बोलती, जगा जोगी जगा जोगी जाग जाग बोलती। अरे जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती। हे बहुता दिवसा फेरा आलाया नगरा, बहुत दिवस फेरा आला, हे नका घेऊ भार, धर्म दोषी सार। रे धर्म हे जगा जोगी जगा जोगी जाग जाग बोलती बोलती बोलती, जगा जोगी जगा जोगी जाग जाग बोलती। जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, बोलती बोलती। दादा हो हा मनुष्य जन्म अनेक फेरा घेऊन इथपर्यंत आलेला आहे। बहुता दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार, धर्म तोचे सार। जग जोगी जाग जाग बोलती। भगवान परमात्म्यानं आम्हाला हा मनुष्य जन्म दिलेला आहे।
त्याचं भजन करण्याकरता जाग जाग बोलते हे बोनी नर देहा विचारावे सार वा वा हे बोनी नर देहा विचारावे सार विचारावे सारे विचारावे सार विचारावे सारे विचारावे सार ये बोनी नर देहा विचारावे सार ये बोनी नर देहा विचारावे सार विचारावे सार ये वनी नर देहा विचारावे सार रमा बधीर भजन मागी रमा बधीर भजन मागी चंचल चिताती देवने आटाई चंचल चिताती देवने आटाई चंचल चिताती एवोनी नरदेहा विचारावे सार या धरावा पैधीर भजन मार्गे भजन करा भगवंताचं नामस्मरण करा याच्याकरता संत महात्मे सांगतायत भगवान परमात्म्यानं हा दुर्लभ असणारा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला दिला किती दुर्लभ आहे ऐका मानुष्यं वरवंश जन्म विभवात दीर्घायु आरोग्यता सन्मित्रं सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वं सुजनत्वं इंद्रिय निग्रहात सत्पात्रे दानम्रते एकात्रयो गुणादशा संसारिना दुर्लभा मला माहिती आहे तुम्हाला यातलं सगळं कळालं असेल म्हणून ऐका दादा हो किती दुर्लभ असणारा मनुष्य जन्म आहे पहिली गोष्ट सांगितलेली आहे शास्त्रकाराने जीवनामध्ये काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे पण बहुधा दुर्लभ आहे काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे जीवनामध्ये पण त्या बहुधा दुर्लभ आहे त्यातली पहिली गोष्ट आहे मनुष्य जन्म माणसाला श्रीमंत होण्याची अपेक्षा आहे पण माणूस लवकर श्रीमंत होतो बाबा नाही होत माणसाला सोन्याचे दागिने अंगावरती घालावे असं वाटतं पण माणसाकडे लवकर ते होतात का नाही होत तसं ज्ञानोबा सांगतात जीवनामध्ये श्रीमंत होणं अति महत्वाचं आहे पण दुर्लभ आहे सोनं जवळ असणं अति महत्वाचं आहे पण दुर्लभ आहे सोनं येण्याकरता पण ज्ञानोबा यांनी सांगितलं दादा हो जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल प्रसिद्धी मिळवायची असेल सोन्या नाण्यानं तुमचं घर भरलेलं असं वाटत असेल तर श्रीमंतीसाठी परीस अति महत्वाचं आहे पण परीस भेटणं कसं आहे बाबा अति दुर्लभ आहे अति कठीण आहे परीस भेटणं शक्य नाही पण ज्ञानोबा सांगतात जर तुम्हाला परीस भेटला तर तो परीस लोखंडाला लावला तर लोखंडाची माती होती काय होतं लोखंडाचं सोनं होतं दादा हो आपण परीस भेटणं अति दुर्लभ आहे तसं माणसाला प्रसिद्धी व्हावी महाराष्ट्रभर आपले इंस्टा फॉलोअर फेसबुक फॉलोअर युट्यूब फॉलोअर्स सगळ्या लोकांनी आपल्याला मानावं असं वाटत असेल तर ज्ञानोबांनी उपाय सांगितलेला आहे प्रसिद्धीसाठी माऊली सांगतात भर्तृहरीने सुद्धा उपाय सांगितलेला आहे नीती शतकामध्ये भर्तृहरी म्हणतात की बाबा प्रसिद्धीसाठी तुमच्या जवळ वाघाच्या नाकातला केस असणं अति महत्वाचं आहे कोणाच्या नाकातला वाघाच्या बरं का ध्यानात ठेवा प्रसिद्धी मिळावी असं वाटत असेल तर वाघाच्या नाकातला केस आपल्या जवळ खिशामध्ये पॉकेटमध्ये असणं अति महत्वाचं आहे पण भेटणं अति दुर्लभ आहे एखाद्याला जर म्हटलं बाबा जा वनामध्ये वाघाच्या नाकातला केस घेऊन ये मला सांगा तो केस घेऊन येईन काही गेलेले केस येणार नाही केस अति महत्वाचा आहे प्रसिद्धीसाठी श्रीमंतीसाठी परीस अति महत्वाचा आहे सज्जना हो पण भेटणं अत्यंत दुर्लभ आहे तसा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळाला आहे पण तो कळाला मात्र नाही ज्या दिवशी याची व्हॅलिडिटी निघेल ज्या दिवशी तुम्हा आम्हाला याचं महत्व कळेल त्या दिवशी निश्चित याचं श्रेष्ठत्व कळल्याशिवाय राहणार किती किंमत आहे या शास्त्रज्ञानं या अमेरिकेचे एक शास्त्रज्ञ
त्या अमेरिकेच्या शास्त्रज्ञाने या देहाची किंमत सांगितलेली महिला मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. अमेरिकेच्या शास्त्रज्ञाने या देहाची या बॉडीची पूर्ण किंमत सांगितलेली 350 कोटी 56,65,000 सरासरी अंदाजे. किती 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 350 कोटी 56,65,000 सरासरी अंदाजे. नसल ध्यानात राहिलं तर घरी गेलो हिशोब लावा बरं का. एका पार्टाची किंमत वेगळी वेगळी आहे. एवढी सांगून मला आपला वेळ वायाला घालायचा नाही, पण जिथपर्यंत आपला मुद्दा आहे तिथपर्यंत नेण्याकरता तुम्हाला वाट मोकळी करणं अत्यंत गरजेचं आहे. हाताची किंमत वेगळी, पायाची किंमत वेगळी, नाकाची किंमत वेगळी, डोळ्याची किंमत वेगळी, कानाची किंमत वेगळी, डोक्यामधल्या मेंदूची किंमत वेगळी आहे. प्रत्येक पार्टाची किंमत वेगळी दादा. साधा हात तुटला तर बसवण्याकरता लाखो रुपये लागतात, बरोबर आहे का नाही? पाय तुटला तर चांगला करण्याकरता लाखो रुपये खर्च करावे लागतात. कानानं ऐकू येत नसेल तर कानाकरता 20-25 हजार रुपये 6 महिन्याला खर्च करावे लागतात. आणि देवाने किती भारी देह दिलाय तुम्हा आम्हाला बघा. लोक जीव देतात महाराज, लोक आयफोन करता जीव देतात. चैतन्य महाराज, तुमचं काय नाव आहे? माऊली महाराज. हा, माऊली महाराज आयफोन करता माणसं जीव देतात. काय दुर्दैवी घटना झाली आपल्या परिसरात, आपल्या जिल्ह्यात, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. हा, मनुष्य जन्म देवानं लय भारी दिला चैतन्य महाराज. हा, काय भारी पीस आहे चैतन्य महाराज. माझ्यापेक्षा वरचढ माणूस भेटला मला आज. ऐक ना, मनुष्य जन्म भारी दिला, आनंदाने जगा महाराज. एखादा म्हणत असेल मी काळ, अरे काले हो तर क्या हो, दिलवाले ते. आनंदाने जीवन जगा महाराज, पुन्हा नाही महाराज. ही संधी आहे, संधीचं सोनं करा. बरं, तो मुलगा जन्माला आला, आईने त्याला लहानचं मोठं केलं, शिक्षण केलं, आईने त्याला युट्यूब वरती चांगलं गाजवलं होतं, पण तरी छोट्याशा फोन करता 20-25-30 हजार रुपये करता स्वतःला जीव द्यायचा होता तर गुपचूप दिला असतं तर जमलं असतं. पण आई वडिलांना सुद्धा घेऊन गेला तो नाराधमणार. हा, मुलगा गेला याचा अजिबात दुःख नाही, पण जाता जाता म्हातारपणात त्या आई वडिलांना सुद्धा दरीत पाडून नेला. याच्यापेक्षा ही दुर्दैवी घटना नाही महाराज. असे मुलं जन्माला नाही आलेले कधी चांगले. ऐका ना, काय वाटलं असेल महाराज त्या आईला, बापाचा सभागती तोल गेला त्या मुलाला धरताना. ही गोष्ट घडू द्या, पण आईनं किती काळजावरती दगड ठेवला असेल कल्पना करा. स्वतःचा नवरा गेला, स्वतःच सोन्यासारखं काळीज असणारा मुलगा सुद्धा दरीत पडला. 4 सेकंदामध्ये आईने सुद्धा उडी घेतली. हो, आईचं श्रेष्ठत्व कळलं महाराज. आणि याच्याच थोडस 15 दिवस अगोदरचा विचार करा. या घटनेच्या 15 दिवसाच्या अगोदरचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवरती सगळीकडे चांगला चर्चेमध्ये राहिला. ज्या बापा आई वडील मुलावरती किती प्रेम करतात हे कळण्याकरता कधीतरी कोणाला तरी कोणाचा तरी आई बाप मूलबाळ व्हावं लागतं. मागच्या महिन्यातला व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या मुलीने बापाच्या अंत्यसंस्काराकरता बाबासाहेब महाराज 5,100 रुपये पाठवले. म्हणजे आज मुलं किती वाईट होत आहे. तुमच्यापर्यंत सज्जना हो, तुम्ही व्यवस्थित सगळा कारभार हाकवला, तुमचे मुलं बाळाही व्यवस्थित आहे, पण इथून पुढची पिढी आम्हाला जीव लावेल की नाही हे सांगता येत नाही बाबा. अत्यंत दुर्दैवी काळ आहे. बरं, चला जाऊ दे, आपला विषय दुसरीकडे जाईल. भगवान परमात्म्यानं हा मनुष्य जन्म दिलाय, पुन्हा मिळत नाही. चांगलं जीवन जगा, आनंदात जीवन जगा. नाही करमलं, साधू संतांच्या आश्रमामध्ये सेवा करा, जीवनाला निश्चित समाधान प्राप्त होईल. विठाल विठाल. हो, इथं राहायचं नाही दादा. हो, लई दिवस अजिबात राहायचं नाही. हा, थोड्या दिवस मिळालेला हा शरीर आहे. कौरव पांडवाचं युद्ध झालेलं आहे, तर कौरव पांडव सुद्धा गेले. सगळे गेले दादा. हो, आम्ही सुद्धा जाण्याकरताच आलेलो आहे. ऐका, हरी आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहती. आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहते. आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहती. आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहते. हे शकून ऐकावा दादा, शकून ऐकावा. शकून ऐकावा दादा, शकून ऐकावा. गौरव पांडव दादा गेले न किती. कौरव पांडव
पांडव दादा गेले न गेले 56 कोटी यादव गेले एका पंथी 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 28 युगे झाले विटेवरी 28 युगे झाले विटेवरी निर्गुण शकुनाई गावा दादा शकुनाई गावा 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 निर्गुण लिला का दादा माहुर माझे गाव शकुन 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 सांगा भया आलिया माई माझे नाव शकुन सांगा भया आलिया माई माझे नाव शकुन सांगावया आले माई माझं नाव शकुन सांगावया आले माई माझं नाव अजून एक बारी दादा हो सगळे गेले आतापर्यंत कोण कोण गेले ऐका आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहते कौरव पांडव दादा गेले नेनो किती 56 कोटी यादव गेले एक पंथी 28 युगे झाले विटेवरी आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहते सगळे जाण्याकरता आहे दादा हो आतापर्यंत ही यादी गेली आणखीन सांगू का आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप मधुर गेला आजा मेला पंजा आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप मधुर गेला आजा मेला पंजा मेला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला उठा उठा जागा बाले उठा उठा जागा पाठी भय आले उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी उठा उठा जागा पाठी भय आले मोठे उठा उठा जागा पाठी जागा पाठी जागा पाठी जागा पाठी असं टाळी वाजवत सर असे गायनाचारी मृदंगचारी कधी कधी भेटते आम्हाला कधी कधी भेटत नाही अशी साथ पाहिजे तर म्हणलं की तमाशा आपलं ते टप्पीला ओळखणार आहे. बाबासाहेब महाराज म्हणले की काही टेन्शन राहत नाही प्रमाणाचा पार आहे की नाही वर्षा होतो महाराज उठा उठा जागा पाले भय आले मोठे भय आले मोठे साधू संतांनी तुम्हा आम्हाला जागा केलं उठा की माय बाप कैसे लागली से झोप उठा की माय बाप हुजूर झाली वेळ कैसे लागली से झोप उठा की माय बाप साधू संतांनी जागा केलं दादा हा मनुष्य जन्म मिळालाय भगवंताचं भजन करा भगवंताचं नामस्मरण करा आणि ज्ञानोबराय सुद्धा आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हेच तुम्हा आम्हाला हरी सांगतात पाठ कीर्ती मुखे जरी गाय हरी 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 माता कीर्ती मुखे धरी गाय हरी माता कीर्ती मुखे धरी गाय कीर्ती मुखे
हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय पवित्र ती होय देह त्याचा पवित्र ती होय देह त्याचा पवित्र ती होय देह त्याचा हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे पाठ कीर्ती मुखे धरी गाय पवित्र ती होय देह त्याचा पवित्र ती होय देह त्याचा देह त्याचा टाळी वाजवा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा भगवंताचं नामस्मरण करा देह पवित्र होईल. ज्ञानोबा ही आम्हाला करुणा भागतात की दादा हो देह पवित्र झाला पाहिजे. ऐकणारी मंडळी म्हणून थोडस वेदांत सांगण्याचा प्रयत्न करतो. शरीर आम्हाला भगवान परमात्माने 17 तत्वाचं दिलेलं आहे. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकर्म मनसा धिया सा कारण शरीराशात प्राज्ञा 17 अभिमानवान पंचदशीकार सांगतात 17 तत्वाचं असणार हे भगवंताने दिलेले शरीर आहे. पण हे सगळं शरीर अपवित्र आहे. या शरीराला पवित्र होण्याकरता काय करावं लागतं? या देहाला पवित्र होण्याकरता सुचिरभूता करावी लागते. स्थानात बीजात उपष्टंबात निश्चिंदात निधनादपी कायम आधेय स्वचत्वात पंडित हा अस्वचम विदू. याला स्नान संध्याधिक कर्म करावं लागतं. गंधलेपन करावं लागतो. भगवंताची पूजा अर्चना वंदना करावी लागते. कशा करता? हा देह पवित्र होण्याकरता, सोहळ होण्याकरता, चांगलं होण्याकरता. म्हणून जर हे शरीर ज्या अर्थी आपलं अपवित्र असेल तर ज्ञानोबा आम्हाला पवित्र होण्याचा उपाय सांगतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राचे होय देह त्याचा. देह निश्चित पवित्र झाला पाहिजे. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. रामदास स्वामींचा एक गोड अभंग आहे. 10 चरणाचा अभंग आहे. चैतन्य महाराज माऊली महाराज. पण अभंग म्हटलं की सगळे त्याचा अर्थ कळून जाईल तुम्हाला. भगवान परमात्म्यानं आम्हाला दुर्लभ मनुष्य जन्म दिला. 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. फुकट दान दिलंय. विचार करा. देवाने एवढं देखणं आम्हाला बनवलंय. देवावरती खुश राहील. काही लोक म्हणतात की फिरून फिरून लावली. मी तर म्हणतो 2दा 4दा 5दा लावा माणसानं. शृंगार करा ना आणि भगवंताला देह समर्पित करा. शृंगार करा. भगवान परमात्म्यानं आपल्याला चांगलं शरीर दिलं की नाही बाबा? चांगलं शरीर दिलं ना. लहान होतो तेव्हा आपण म्हातारे होतो का? लहान होतो तेव्हा म्हातारे होतो का? वयस्कर होतो का? नाही, गोंडच होतो. एखाद्या अपरिचित माणसानं जरी आपल्याला पाहिलं, अनोळखी माणसानं, तरी सुद्धा तो आपल्याला उचलून घेत होता. आपले पप्पी घेत होता, मुके घेत होता. आता घेईन का? नाही, आता अजिबात नाही बाबा. आहे की नाही? पण दादा हो, लहानपणी देवानं आपल्याला सुंदर बनवलं. म्हातारपणापर्यंत सुद्धा माणसानं सुंदर राहिलं पाहिजे की नाही? जाताना सुद्धा चांगलं गेलं पाहिजे. आहे की नाही? जाताना सुद्धा त्या बरोबरी सारखं गेलं पाहिजे. सोजवळ मनानं गेलं पाहिजे. देवानं आम्हाला बनवलंय दादा हो, चांगलं बनवलं. विचार करा, देवानं जर एखादा पार्ट चुकीच्या ठिकाणी दिला असता तर माणसाचा लय गोंधळ झाला असता. लाडक्या बहिणी ऐका, देवानं हेच जर नाक उलट बसवलं असतं, उलट, तर तुमच्या नतनीची अशी पंचायत झाली असती. लोक बारकाल्या पोर आहे ना, बारकाल्या पोराना त्याच्यात वाळू भरली असती. बघा, देवानं जर एक गोष्ट जर वाईट दिली असती तर किती घोळ झाला असतं बिनेकरी बाबा. अवघा घोळ झाला असता. हेच जर नाक पाठीमागून दिलं असतं
प्रत्येक घासाला आपल्याला किती हेलपाटा झाला असता. नेवासा पाटा ते 30 गाव, नेवासा पाटा ते 30 गाव, आहे का नाही. दाखावं लागला असता ना चेकिंग साठी. पण देवानं जिती गोष्ट जिथल्या तिथं दिली. अगोदर बरोबर नाकाला वास येतो, अन्न चांगलं आहे का विटलेलं आहे, नंतर ते पोटामध्ये येतं. आणि पोटामध्ये जात असताना सुद्धा 2 नळी टाकलेल्या देवानं, एक चांगली आणि वाईट. हा, नाहीतर सज्जना हो, देवानं जर चुकीचे काही गोष्टी केल्या असत्या तर माणसाला कर्म भोगावे लागले असतात. भगवंताने जी ती गोष्ट जिथले तिथं दिली. ऐका, अभंग फार गोड आहे. सावध सावधान वाचे वदा नारायण, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी हो, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमारथी. सावध सावधान वाचे वदा नारायण, 40 वर्ष होती 40 वर्ष होती, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली डोळ्यास भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण, 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्यामकेश शुभ्र होती श्यामकेश शुभ्र होती, त्यासी तारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण, 60 वर्ष होती. ऐका, 60 वर्ष होती, 60ची बुद्धी नाठी, पाण्याविन मचली जैसे हो, मग तो कैसा परमारथी. सावध सावधान वाचे वदा नारायण, 17ची झाली रचना 17ची झाली रचना, बसल्याने उठवेना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष होती 90 मग वर्ष होती 90, बोलवेना एक शब्द बोलवेना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण, वद सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे ओ रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावध सावधान सावध सावधान वाचे वद नारायण, सावध सावधान वाचे वद नारायण, वाचे वदा नारायण, वाचे वद नारायण. असं ऐक सज्जना हो, आयुष्य निघून जातो माऊली महाराज. ऐक नाही, 10 वर्ष बालपणात 20 वर्ष तारुण्यपणात 30 वर्ष लग्न लेकर बाळ होण्यात 40 वर्ष झाले गजानन भाऊ देव एक पार्टी निघून घेऊन जातो आपले. 40 वर्ष झाले की डोळ्याला ऐनक चष्मा गॉगल लागतो.
50 वर्ष झाले की पट्टे निघून जातात. एखाद्या वेळेला आमचा आवाज ऐकला बाबासाहेब महाराज की लोक आपल्याला म्हणतात महाराज तुमचा आवाज लय गोड आहे. आपण म्हणाव बाबा आता तुमचा तरी आवाज कसा गोड निघन. एक पट्टी तोंडात राहिली. अल्प आयुष्य मानव देह आयुष्य मानव देह शतक निले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरले ते पाहेगा राम राम स्मरादे 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 राम राम स्मरादे राम राम स्मरादे. अल्पायुष्य मानव देह 50 वर्ष झाले की दात राजीनामा देतात. केस काळ्याचे पांढरे होतात. 60 वर्ष झाले की साथीची बुद्धी नाटी होते दादा हो. 70 वर्ष झाले की हातपाय गुडघे दुखतात. 80-90 वर्ष झाले की जिच्या करता आपण आई बापाला सोडलंय ती बायको सुद्धा म्हणतात याशी तोडा संबंध. घराच्या बाहेर काढा या थेरड्याला म्हाताऱ्याला पुढे जाऊ द्या. वशाभूमीमध्ये दादा हो. रामदास स्वामी सांगतात भजन करण्याकरता वेळ शिल्लक राहिला का नाही. राब राब करून त्या ठिकाणी संसार वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये राहिलोय. परमार्थ कधी केला नाही. रामदास स्वामी म्हणतात सावधान वाचे वदा नारायण. वद वदती म्हणजे बोलणे. भगवंताचं नामस्मरण बोललं पाहिजे. प्रथम गणातील असणार हा धातू आहे शब्द आहे. रामदास स्वामी म्हणतात भगवंताचं नामस्मरण करा पुन्हा हा मनुष्य जन्म मिळणार नाही. ज्ञानोबा राय सुद्धा म्हणतात देह पवित्र करायचा असेल भगवंताचं भजन करा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रचे होय देह त्याचा. एकदा सर्वांनी भगवंताचं भजन करायचे. सर्वांनी दूर आपल्या वर कराय. चला हरी विठोबा रखो माये रखो माये हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखो माये रखो माये विठोबा रखो माये रखो माये जय 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 विठोबा रखो विठोबा विठोबा हरे विठोबा रखो कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरे जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय देह पवित्रची होय दयाचा. हरिमुखी मना गणना पुण्याची कोण करी. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आहे. माऊली सांगतात की देह पवित्र करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. एका नैमित्तिक सेवेकरता आपण सज्जनाव या ठिकाणी उपस्थित आहोत. एका वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता केलेला सर्व खटाटोप आहे. बाबांना आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. कैलासवासी निवृत्ती देवराव भाऊ वाळेकर बाबांच्या वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं बाप काय असतो सज्जन हो. शिवाजी भाऊ गजानन भाऊ यांना विचारा. दोन्ही मुलींना विचारा.
1 वर्ष झालं आज त्यांना आपल्यातून जाऊन. जोपर्यंत आई वडील जिवंत असतात ना दादा हो, तोपर्यंत माणसाला काही गोष्टीची कमी नसते. काही म्हणण्यापेक्षा कोणत्याच गोष्टीची कमी नसते दादा हो. एकदा की हे दोन्ही पारट आपल्या आयुष्यातून निघून जातात ना, त्या दिवशी अनेक लोक आपली मजा घेतात बरं. विझला हो नंदादी कशी जाऊ मी मंदिरी. विझला हो नंदादी कशी जाऊ मी मंदिरी. सावळी ग माझी आई मला किती ओ प्रेम देई. सावळी ग माझी आई मला किती ओ प्रेम देई. विझला हो नंदादी कशी जाऊ मी मंदिरी. विझला हो नंदादी कशी जाऊ मी मंदिरी. आई नारळाचं पान बाप नारळाचा गाभा. आई नारळाचं पाणी बाप नारळाचा गाभा. विझला हो नंदादी कशी जाऊ मी मंदिरी. विझला हो नंदादी कशी जाऊ मी मंदिरी. ज्या दिवशी दोन्ही पार्ट निघून जातात ना, त्या दिवशी लोक हसतात, मजा घेतात. आता खरी कसोटी कळेल म्हणतात. जोपर्यंत चंद्र सूर्य जिवंत आहे तोपर्यंत त्यांचे मोजमाप तुम्हाला होणार नाही दादा हो. तसे जोपर्यंत आई आणि वडील जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही. ज्या दिवशी जातात ना त्या दिवशी कळते माणसाला काय ताप असतो. म्हणून सज्जनाव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जीव लावा. आई वडील जेवढं तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात, जगाच्या पाठीवर तेवढं आपल्यावरती कोणी करू शकत नाही. अरे एखादा मुलगा 4थी 10वी पास होऊ द्या, बाप लोकांच्या तिथं कामाला जाऊ द्या हो, त्या बापाला बातमी माहिती कुणी सांगायला जरी नाही गेलं तरी सुद्धा त्या बापाला काही गोष्टी वाऱ्याच्या माध्यमातून कळतात की आपला मुलगा काय करतोय. म्हणून काही गोष्टी आईला सांगाव्या लागतात तेव्हा तिला कळतात, तिला आई म्हणतात. आणि न सांगता आपल्या सगळ्या गोष्टी ज्याला कळतात ना इष्टक्की महाराज, बाप नावाचा माणूस म्हणतात गड्या. मुलाच्या हालचाली, मुलाचा रंग, मुलाची भाषा, मुलाचे हावभाव, मुलाचे डोळे बाप एका क्षणामध्ये ओळखत असतोय आपल्या मुलाच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे. एक मुलगा 4थी पास झालेला आहे. सरांनी सांगितलेलं आहे उद्या सरपंचाच्या हातून तुला बक्षीस भेटणार आहे. अख्खं गाव तुझा सत्कार पाहण्याकरता येणार आहे. मुलाला आनंद झाला महाराज. मुलगा आनंदानं घरी पळत गेला. आईला सांगितलं, आई हे बघ माझं प्रमाणपत्र 4थीला मी पास झालेलो आहे. उद्या सरपंचाच्या हातून माझा गावासमोर सत्कार होणार आहे. आईलाही आनंद झाला. गरीब परिस्थिती होती महाराज. बाप लोकांच्या तिथं रोजानं शेतामध्ये कष्ट करण्याकरता गेलेले होते. आईनं कोणीकडून रवा आणला, एकीकडून दूध आणलं, एकीकडून साखर आणली. आईनं सुंदर असणारा शिरा केला आणि शेजारच्या पाजारच्या 10-5 मैत्रिणींचे तोंड गोड केले दादा हो. मुलानं ते पाहिलं, मुलगा डसा डसा रडू लागलेला आहे. आई घरी आली, आईनं पाहिलं मुलगा का रडतोय बाळ्या. आईनं विचारलं, बाळ्या का रडतोय, काय झालं तुला रडण्याकरता. त्यावेळेला त्या बाळ्यानं सांगितलं, आई मी एक आज फार मोठी चूक केली. मी शाळेतून आलो, मी पास झालो ही बातमी मी तुला सांगितली आणि तू शेजारच्या पाजारच्याकडे गेली, रवा साखर दूध उष्ण आणलं. त्यांचे उपकार आपल्यावरती करून घेतलेले आहे. आता त्या उपकारातून ऋणातून आपल्याला मुक्त होता येईल की नाही काही सांगता येणार नाही. पण एक गोष्ट कराई, आता जर बाबा घरी आले ना तर बाबाला सांगू नको की मी 4थी पास झालो. मुलाच्या अंतःकरणात भाव वेगळा होता दादा हो. आई म्हणत होती, काय का बरं सांगू नको बाळ्या, तुझं कौतुक आहे आम्हाला.
तुझ्या कौतुकासाठी आम्ही काहीही करण्याकरता तयार आहे. मुलानं सांगितलं नको सांगू, म्हटलं की सांगू नको. रडत बसलेला आहे मुलगा. संध्याकाळच्या वेळेला बाप घरी आलेला आहे. दिवस मावळतोय. 6-6:30चा टायमिंग आहे सज्जनाव. बाप घरी आला. येत असताना इतका आनंदानं असणारा तो बाप आला घरी. बापाच्या हातामध्ये एक कॅरी बॅग होती, एक पेढ्याचा बॉक्स होता. बाप दरवाजाच्या उंबरठ्यामध्ये उभा राहिल्या बरोबर त्या बापानं आवाज दिला, अरे बाळ्या कुठं आहे? मधून बाळ्या बाहेर नाही आला. दादा हो, लेकरांना दाराव कोणाचे घेऊन जा, नसले नाही तर मी नेतो, मा आश्रम आहे मोठा म्हणून. विठाला 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 विठाला. आता एवढं सगळं जुळायला पुन्हा 10 मिनिटं लागतील. बाप उंबरठ्यामध्ये उभा आहे. बापाने आवाज दिला, बाळ्या. बाळ्या रडत होता. बाळ्यानं आवाज नाही दिला, पण पत्नी आलेल्या आहे. विचारलं कुठे गेला बाळ्या? मी काही तर बसलेल्या बापामध्ये आलेला आहे. पाहिलं बाळ्या रडतोय. बापानं उठवलं, बाळ्या काय झालं तुला रडायला? बाळ्यानं सांगितलं काही नाही बाबा. बापाच्या हातामध्ये पेढ्याचा बॉक्स पाहिला तर बाळ्या आणखीन रडू लागलेला आहे. त्यानं विचार केला, माझ्या बापाला ही बातमी कोणी सांगितली असेल. त्यावेळेला त्या मुलानं विचारलं, बाबा तुम्ही येताना हा पेढ्याचा बॉक्स कशामुळे घेऊन आला? त्यांनी सांगितलं, अरे बाळ्या तू 4थी पास झाला, उद्या सरपंचाच्या हातून अख्ख्या गावाच्या समोर तुझा सत्कार आहे. आमची गरिबाची मान तू उंच केलेली आहे. तुझा सारखा कुलवान घरामध्ये मुलगा आमच्या उदरी जन्माला आला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे सज्जनो. पण त्या बाळ्यानं सांगितलं, बाबा तुम्हाला जरी मनस्वी आनंद असला तर एक गोष्ट मात्र मला माहिती आहे, मला एक गोष्ट माहिती आहे, आपली गरिबी आहे. ज्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू नको असं आईला म्हणत होतं ना, त्याचं कारण फक्त एकच होतं की लोकांच्या तिथं रोजानं तुम्ही 8 घंटे 12 घंटे काम करताय, तुम्हाला 100-150 रुपये मिळतात. मला माहिती होतं जर तुम्हाला ही बातमी कळाली तर तुम्ही येताना न सांगता 150 रुपयाचा पेढ्याचा बॉक्स घेऊन येतात. दादा हो, माझ्या बापाचे दिवसभराचे कष्ट वायाला जातील, याच्याकरता तो मुलगा रडत होता. असे समजदार असणारे मुलगा कुलवान घरामध्ये जन्माला यावेत सज्जनाओ. आई वडील आपल्यावरती जगाच्या पाठीवर जेवढं प्रेम करतात तेवढं कोणी करू शकत नाही. आपल्याला चांगले सल्ले देणारे पावली पावली भेटतात हो, पण आपलं हितच होईल चैतन्य महाराज हे सांगणारे मात्र फक्त श्री गुरु आणि आई वडील असतात. किती प्रेम करतात ऐका. हो मला कस तरी होत या बाप लेकाच बघताना, माझा हुंदका गाठतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाची चाकतो या. लग्न लेकीच करीना लग्न लेकीच करीना, बाप मनात जुरायचा. डुंगडांगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन, डुंगडांगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. मला कस तरी होत या बाप लेकाच बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाचे सांगताना. असा दुर्दैवी बाप जवा सोडून या गेला. असा दुर्दैवी बाप जवा सोडून या गेला. सारे सांगतात आईच कोणी बोलना बापाच, सारे सांगतात आईच
कोणी बोलन बापाच महिना महिना बापाला कधी भाकर नसायची महिना महिना बापाला कधी तुकडा नसायचा असा शेतकरी बाप जेव्हा सोडून या गेला मला कस तरी होत या बापाले काच बघताना माझा हुंदका गाठतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना असा असणारा तो बाप आहे दादा. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत प्रेम करा, सेवा करा, निष्ठा ठेवा. सगळ्या गोष्टी जगाच्या पाठीवर मिळतील, आई वडील पुन्हा मिळत नाही. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया तीन बांधल गरट तीन विसावा निवारा तीन बांधल गरट दिला विसावा निवारा आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करा. ज्ञानोबाराय म्हणतात हरिपाठ कीर्ती मुखे जय पवित्रचे होय देव त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या अभंगावरती अल्पशा वेळेमध्ये भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. योग्य वाटलं असेल गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबांचं आहे. जे अयोग्य वाटलं असेल ते बालकाचे दोष समजून माझे मला परत कराल अशी शुद्ध भावना अंतःकरणामध्ये ठेवतोय. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमचे विनवितो असे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मे तुका म्हणे जय गावे केला वास त्यासी नसावे उदास. आज या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सर्व पाहुणे मंडळी गणगोत्र मित्र परिवार आपतेष्ट मंडळी या वाळेकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे. बाबांना शेवटची श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण सर्व उपस्थित गुणीजन महाराज मंडळी टाळकरी गायनाचार्य मृदंगाचार्य भालदार चोपदार विनेकरी संश्लिष्ट मुले शूटिंगवाले झोपणारे न झोपणारे जेवणारे न जेवणारे उपवासवाले न उपवासवाले ऐक सर्व मंडळी या कथेकरता या सत्संगाकरता या कीर्तनाकरता उपस्थित त्यांच्या माध्यमातून सर्वांचं दर्शन घडलं. या मठाचे महंत स्वामी हरिभक्तीप्राय शब्दप्रभू अंकुशजी महाराज जगताप बाबांच्या आज्ञेने या ठिकाणी येण्याचा प्रयत्न झालेला आहे. गजानन भाऊ शिवाजी भाऊ यांनी या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. एकदा 2 मिनिटं माऊलीचं भजन सर्वांनी करायचंय. हरी तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उन्नरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध नाही विचारीला अधिकार या फुल कर क्षमा अपराध तुका म्हणे ताने जरा लका पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम